आता कळालं. आता मराठे जागे झाले आजपासून राज्यात. कळालं आता. न्याय मिळणार नाही संतोष भैयाला हे सिद्ध झालं आता. मी आतापर्यंत हे शब्द बोललोच नाही. हे सिद्ध झालं आता भैया. संतोष भैयाला न्याय मिळणार नाहीये हे सिद्ध झालं. न्याय आम्हालाच घ्यावा लागेल. न्याय आम्हाला घ्यायला लागेल कारण इथं बघू घेऊ. शेवटी नाविलाज कशाला म्हणतात. नाविलाज शेवटी कशाला म्हणतात. जिथं आता अपेक्षाच भंग झाल्या. ज्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा होत्या कुटुंबाला समाजाला. माझ्या मराठी शांत होत्या राव राजा. एवढे सोपे नाहीत मराठे. मग मुख्यमंत्र्याला वाटतात तेवढे सोपे नाहीत. मुख्यमंत्र्याला वाटतात तेवढे सोपे नाहीत मराठे. थोडं माग सर. एसपी आले वाटतं. दादा थोड़ा इधर मोबाईल असं घे. बोलणं झालं का? हा मी आता त्यांना बोललोय. चक्कर आलेली वाटतं त्यांना. खाली येतो बोलले. त्यांना थोडंसं ना सगळी माहिती देणं खूप गरजेचं आहे. त्यांना सगळी माहिती देणं खूप गरजेचं आहे. तो देऊ ना आपण. मी त्यांचं जे आपले जो बसवराज तेली साहेब सर आहे त्यांच्याशी बोलणं करून देतो आणि साहेब उद्या येतील आपण फोनवर बोलू शकतो त्यांच्या. सध्या आता साहेब महाराष्ट्राचे आउट ऑफ स्टेट आहे. त्यांच्या ज्या काही मागण्याच्या बाबतचा विषय आणि CIDच्या काही तपासाच्या बद्दलचा आणि इतके पुरावे असून सुद्धा त्याला मोक्यात आणि 302 मध्ये घेतलं जात नाही. त्याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे. मला वाटतं पाटील साहेबांनी येणं गरजेचं आहे. पाटील साहेब बांधव आहे. त्यांना काय करूयात त्यांना आपण खाली मी त्यांना सांगतो सगळं. त्यांना एकदा तुम्ही बोला ना फोनवर. तुम्ही त्यांना शब्द द्या. फोन तुम्ही मला लावून द्या ना फोन. सरकारला मेसेज देणं पण गरजेचं आहे. तिथे यंत्रणा पण नाही हो ते वर जाऊन काढायला. त्याला काही कोणत्या गाड्या असतात त्या गाड्या का होईना. जीव नको हो जायला. सरकारचे पण प्रतिनिधी बोलवा आज.